सिंधुदुर्ग जिल्ह्यातला एक अद्ययावत एसटी डेपो होतोय. आमदार दीपक केसरकर यांच्या मतदारसंघातला हाच एसटी डेपो होतोय. या संपूर्ण भागामध्ये बीओटी तत्वावर एक एसटी डेपो केला जाणार आहे. आपल्यासोबत शालेय शिक्षण मंत्री माजी दीपक भाई आहेत. भाई, काय सांगाल, किती कोटीचं बजेट आहे आणि महाराष्ट्राचा नंबर 1 डेपो बनवण्याचा तुमचा प्रयत्न आहे? एकंदर 4 एकर जमीन ही अगदी हायवेवर फार क्वचित आपल्याला मिळते. 70 वर्षापूर्वी ह्या डेपोचं बांधकाम झालं, बस स्टँडचं बांधकाम झालं आणि त्यावेळेला हा रत्नागिरी जिल्ह्यातला, त्याला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा एकत्र होता, सर्वात मोठा स्टँड होता. परंतु काळाच्या ओघामध्ये आज तो पुन्हा एकदा नव्याने बनवण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यामुळे हाफिज कॉन्ट्रॅक्टर हे साऊथ एशियामधले सगळ्यात मोठे आर्किटेक्ट आहेत. त्यांना हे काम दिलेलं आहे आणि माझी खात्री आहे अतिशय उत्कृष्ट असा बस स्टँड आणि जसं एखादं विमानतळ असतं तेवढा सुंदर हा बस स्टँड बनेल. किती कोटीचा प्रकल्प आहे आणि किती वर्षामध्ये पूर्ण होणार? याचं आता डिझायनिंगचं काम सुरू आहे. एकदा डिझायनिंग झालं की आपल्याला त्याचं एस्टिमेट मिळेल. एस्टिमेट मिळाल्यानंतर त्याचं टेंडर होईल आणि बीओटी तत्वावर हा प्रकल्प उभारला जाईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता काही महिन्यातच पावसाळा येईल, 1-2 महिन्यामध्ये, 1.5 महिना शिल्लक आहे. यासाठी काही सूचना वगैरे केल्यात आहे? कारण बऱ्याच डेपोची गळती होते, लोकांना त्रास होतोय, स्टँड नाही. अशा वेळी काही सूचना केल्यात का तात्पुरती डागडुजी करण्यात? आता तात्पुरती जी डागडुजी ह्या स्टँडची होते तिथं पेवर ब्लॉक घालून त्यांनी खड्डे पडणार नाही याची काळजी घेतली आहे. परंतु काही भागाला पेवर ब्लॉक बसलेत, काही भागाला बसायचे आहेत, ते मी घालून घ्यायला सांगेन आणि एस टी पावसाळ्यामध्ये गळणार नाहीत याची काळजी ते घेतील. त्यांच्याकडे वॉटरप्रूफिंग करायचं मटेरियल असतं ज्याला एमसील वगैरे म्हणतात, तर ते घेऊन ते व्यवस्थित करतील याची मला खात्री आहे. तुमच्या मतदारसंघात प्रति महाबळेश्वर असलेला आंबोली आहे, चौकुळ आहे आणि त्याच ठिकाणी एक बाबा धबधबा आहे. तिथले बरेच रस्ते पण डेव्हलप होणे गरजेचे आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात, यासाठी काय सूचना करणार आहात का? आता तुम्ही चौकुळचा पूर्वीचा रस्ता बघितला आणि आताचा, तर थेट पारगडपर्यंत जाणारा रस्ता अतिशय सुंदर बनलेला आहे. त्याच्यानंतर खालून कुंभवड्यावरून तळकडला जोडणारा रस्ता पूर्ण झालेला आहे. फक्त त्याच्यामध्ये काही पोर्शन हा फॉरेस्टमधून जातो, तर त्याच्या संदर्भात तो आपल्याला पंतप्रधान सडक योजनेखाली घेतला तर मग फॉरेस्टमधले रस्ते डांबरीकरण करता येतात. तर ते त्याच्या ठिकाणी करता येईल का ह्याच्यावर आमचा विचार चालला आहे. सर्व ठिकाणी तुम्ही बघितलं तर माझ्या मतदारसंघातले रस्ते अतिशय उत्कृष्ट आहेत, खड्डे विरहित आहेत आणि त्याच्यामुळे ही काळजी आम्ही नेहमी घेत असतो. त्यामुळे सर्वत्र रस्त्यांची कामं सुरू आहेत. यावर्षी आंबा 8 ते 10% आहे, कमी आंबा आहे, दर पण वधारलेले आहेत आणि राजू शेट्टींच्या नेतृत्वाला एक आंदोलन झालेलं होतं आणि त्यानंतर जी प्रति झाड 220 रुपये हेक्टर जी भरपाई, ही कुठेतरी कमी असल्याचा दावा केला जातो. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तुम्ही वाढीव भरपाईसाठी मागणी करणार आहात का? निश्चितपणे करू, परंतु अगोदर जे मिळतं ते तरी पदरात घालून घेतलं पाहिजे. त्याच्याच पूर्वी अशी स्टेटमेंट करणं चुकीचं. यापूर्वी कधीच आंब्याला आपण हे दिलेलं नाही, मदत दिलेली नाही. एकदा आपण काजूला मदत दिली, परंतु आंब्याला दिलेली नाही. त्याच्यामुळे आंब्याला ही मदत मिळते की त्यांच्याकडे असलेल्या एकंदर झाडांची संख्या मोजली जाणार आहे. त्याच्यामुळे प्रत्यक्षात फळ देणारी झाडं किती होती वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये येणार, ॲव्हरेज येणार. त्याच्यामुळे असं काढून प्रति झाड असं म्हटलं तर ते चुकीचं आहे. कारण काही झाडांवर आंबे सुद्धा आहेतच ना. त्याच्यामुळे एकंदर त्या हेक्टरमध्ये किती आंबे आहेत ते बघून त्यांना अनुदान दिलं जाणार. शेवटचे 2 प्रश्न. सावंतवाडी गॅस सिलेंडर मुक्त होते आणि पाणी टंचाई म्हणजे 24 तास पाण्यासाठी प्रयत्न आहेत. तुमचा शिवसेना पक्ष जरी विरोधी बाकावर असला, कसं सहकार्य असणार आहे सत्ताधाऱ्यांना? सहकार्याचा काय प्रश्न, हे सगळे पैसे मी आणलेले आहेत. सावंतवाडीमध्ये आणलेला प्रत्येक पैसा हा मी आणलेला आहे. या योजनेसाठी 50 कोटी रुपये मंजूर करून आणले, पाणी पुरवठ्याच्या योजनेसाठी. गॅसची पाईपलाईन घातली जाते ती सुद्धा पूर्वीच्या काळामध्येच मंजूर झालेली आहे. सावंतवाडीला नवीन स्टेडियम होतं आहे. सावंतवाडीचा एकच प्रश्न राहिलेला आहे, तो मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा. पुढच्या आठवड्यात याच्या संदर्भात आरोग्यमंत्र्यांकडे मीटिंग आहे, त्याला हा प्रश्न सुद्धा सुटेल याची मला खात्री आहे. एक शेवटचा प्रश्न भाई. खरं तर आंबा 8-10% आहे आणि जे शेतकरी बागायतदार आरोप करतायत की काही ठिकाणी डुप्लिकेट औषधं दिली जात आहेत. एक आमदार म्हणून या संदर्भात काही चौकशीचे आदेश देणार आहात का? माझ्याकडे अजून एकही अशा तऱ्हेची तक्रार आलेली नाही आहे. अशा लोकांना सोडलं जाणार नाही. त्यांच्यावर कडक अशी कारवाई केली जाईल याची आम्ही खात्री घेऊ. या संदर्भात मी मंत्री महोदयांशी बोलेन, फलोद्यान मंत्र्यांशी बोलेन, कृषी मंत्र्यांशी बोलेन आणि त्यांच्यावर ॲक्शन घेतली जाईल. आमदार दीपक भाई केसरकर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातला एक अद्ययावत डेपो जो आहे तो सावंतवाडीमध्ये होतोय आणि त्याचीच पाहणी आज दीपक भाई आणि त्यांच्या सगळ्या अधिकारी पदाधिकाऱ्यांनी केलेले पाहायला मिळते. भरत केसरकर, न्यूज 8 मराठी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी.